चक्रव्यूहामध्ये अडकलेले शरद पवार. राज्याच्या राजकारणातील एक बुलंद नाव म्हणजे शरद पवार. आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना हार्दिक शुभेच्छा. शरद पवार हे पट्टीचे राजकारणी. त्यांच्या राजकीय खेळीचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. हा इतिहास असला तरी वर्तमान काळात मात्र त्यांची अवस्था चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झालेली आहे. 2 जुलै 2023 रोजी पुतण्या अजित पवार यांनी 8 आमदारांसह भाजपाशी सोयरीक साधत शरद पवार यांना जोरदार धक्का दिला. तेव्हापासून काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगलेले पाहायला मिळत आहे. असं असताना शरद पवार यांच्या करिश्म्यावर निवडून आलेले अनेक आमदार आणि शरद पवार यांनी ज्यांना खऱ्या अर्थाने मोठं केलं ते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आज अजित पवार यांच्याबरोबर आहेत. ते आपल्या परीने विविध चौकशातून मोकळे होण्याचा प्रयत्न करत आहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ यांच्यावर ईडीने मनी लॉन्ड्रिंग आणि बेहिशोबी संपत्तीचे आरोप करून 2 वर्ष तुरुंगाची हवा खायला लावली. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरल्यावर त्यांच्या आडी समीर भुजबळ यांच्या विरोधातील फाईल ईडीला न्यायालयात सादर करता आलेली नाही. त्यामुळेच भुजबळ काका पुतण्याची या प्रकरणातून सही सलामत सुटका झालेली आहे. उद्या जर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात मुख्य आरोपी इक्बाल मिर्ची प्रकरणी प्रफुल्ल पटेल याच्या मालमत्तेवर ईडीने आणलेली टाच मागे घेतली तर या मध्येच अनेक उत्तरं दडलेली आहेत. भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावर आपण स्वच्छ होतो याची पुरेपूर खात्री शरद पवार यांच्याकडे सध्या असलेल्या आमदारांना झाली तर शरद पवार यांच्याकडे असलेले सगळेच जर भाजपाला पाठिंबा देऊन बसले तर राज्याचं राजकारण आणखी वेगळ्या वळणावरती जाऊ शकतं. 19च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळालं. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे आगामी मुख्यमंत्री होतील अशी चर्चा असताना शिवसेना ठाकरे गट मुख्यमंत्रीपदावर अडून बसले आणि त्यांची युती तुटली. ही युती होऊ नये असं शरद पवार यांना वाटत होतं. त्यातूनच शिवसेना काँग्रेस यांना एकत्र घेऊन देश पातळीवर नवा प्रयोग शरद पवार यांनी खेळला असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाला प्राधान्यक्रम देण्यात आल्याने एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही आमदार नाराज झाले. ही बाब राजकारणात अनाजीपंत चाणक्य म्हणून ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर हेरली आणि राज्याच्या राजकारणाला कलाटणी कशी मिळेल याचे प्रयोग सुरू झाले. त्याचा पहिला प्रयोग अर्थात भाजपाचे 3 दिवसाचे सरकार हा होता. फडणवीस या सरकारचे मुख्यमंत्री झाले, अजित पवार उपमुख्यमंत्री. पण हे सरकार फार काळ टिकलं नाही. दरम्यान या काळात शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं. या सरकारचा अर्धा अधिक काळ कोविडशी झुंजण्यात गेला. आजारपणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून कारभार चालवत होते. याच संधीचा फायदा उचलत फडणवीस यांनी फासे टाकले आणि आधी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार फोडले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं. नंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांना हाताशी धरून राष्ट्रवादी फोडली. शिवसेना आणि राष्ट्रवादी आता सर्वोच्च न्यायालयात लढत आहे. त्याचा निकाल जेव्हा केव्हा लागायचा तेव्हा लागेल. पण या दोन्ही पक्षांना पर्यायाने शरद पवार यांना भाजपाने जेरीस आणला आहे. ही बाब नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी लागलेल्या 4 राज्याच्या निकालानंतर भाजप अजून टिकून आहे असेच वातावरण पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या 4 राज्यांपैकी फक्त मध्य प्रदेश भाजपाकडे होते. तिथेही भाजपासाठी वातावरण अनुकूल नाही असं चित्र होतं. पण मध्य प्रदेशासह राजस्थान, छत्तीसगड भाजपाने जिंकले. यामुळे भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. वास्तविक पाहता या निवडणुकांपूर्वी देशात इंडिया आघाडीचं वातावरण निर्माण झालं. पवार यांनी इंडिया आघाडी स्थापण्यात पुढाकार घेत केंद्र सरकारला थेट आव्हान दिलं. त्यामुळे या 4 राज्याच्या निवडणुका भाजपाच्या हातातून जाणार असं बोललं जात होतं. पण झाले भलतेच. या निवडणुकांमुळे देशात अजूनही मोदी लाट आहे असं वातावरण पाहायला मिळत आहे. शरद पवार यांचा देशातील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांशी थेट संवाद आहे. त्यामुळेच की काय त्यांनी आपल्या राजकीय जीवनात कोणालाच परके मानलं नाही. 70च्या दशकात वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. उत्तमराव पाटील, हर्षू अडवाणी या जनसंघाच्या मंडळींना हाताशी घेत त्यांनी पुरोगामी लोकशाही दल अर्थातच पुलोद स्थापून राज्यात सरकार आणले.
त्यानंतर पवार पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. शरद पवार आजच्या घडीला जरी भाजपाच्या विरोधात असल्याचं दाखवत असले तरी त्यांनी जनसंघ अर्थात आत्ताचा भाजप यांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे शरद पवार यांना भाजपाचा दुस्वास करण्याची गरज नाही. पण पवार यांनी भाजपाविरोधात भूमिका घेतल्याने बेहिशोबी मालमत्ता कमावून बसलेले त्यांच्याच पक्षातील नेते मंडळी केंद्र सरकार कधीही ईडी आपल्या पण पवार यांनी भाजपाविरोधात भूमिका घेतल्याने बेहिशोबी मालमत्ता कमवून बसलेले त्यांच्याच पक्षातील नेते मंडळी केंद्र सरकार कधीही ईडी आपल्या घरी पाठवू शकते या भीतीपोटी भाजपाशी संधान साधते झाले. त्यामुळे पवार यांची सध्याची अवस्था चक्रव्यूहमध्ये अडकलेल्या अर्जुनासारखी झाली आहे. पवार यातून कसे बाहेर पडतात हे आगामी काळात पाहावे लागणार आहे.